सुलभा जोशी यांचा प्रश्न आहे की भगवती कशी दिसते? माहूरला जो भगवतीचा विग्रह आहे गाभाऱ्यामध्ये, तो सगुण साकार स्वरूपामध्ये म्हणजे मूर्त स्वरूपामध्ये भगवती तिथे आपल्याला बघायला मिळते. पण भगवतीचं जे स्वरूप आहे, कोणी विचारलं? भगवतीचं जे स्वरूप आहे की ते शब्दाच्या पलीकडे आहे. चारी श्रमले परंतु न बोलवे काही. भगवती इतकी कांतिमान आहे की एक सूर्याचं तेज माणूस सहन करू शकत नाही, पण ती कोटी सूर्यांना सुद्धा लाजवेल इतकी कांतिमान भगवती आहे. भगवतीचा केशसंभार, भगवतीच्या अंगातून एक 24 तास जो दिव्य सुगंध स्त्रावतो, भगवतीचं मुखाचं वर्णन तर काय, म्हणजे वाणीला शब्द, वाणीमध्ये सामर्थ्य नाहीये की तिच्या मुखाचं वर्णन करेल. की भगवतीचे नेत्र की तिने कृपा कटाक्षाने एखाद्याकडे पाहिलं तो जन्मोजन्मांत किती का पापी असना तो मुक्त होऊन जाईल, तो मोक्षाला प्राप्त होईल. आणि जसं म्हणलंय विष्णू कवींनी की तिला ज्यांनी पाहिलं मार्ग विसरावा मोक्ष साधकानी, तो आपल्या मोक्षाच्या साधनेचा मार्ग विसरून जाईल. इतकी भगवती सुंदर आहे. पण तुमचं आमचं सामर्थ्य नाही की या डोळ्यांनी तिला बघावं, या शरीराने तिला बघावं. जर नामाची अखंड साधना राहिली आणि भगवतीची कृपा झाली या देहावर, तर ती आपल्याला तिचं स्वरूप दाखवू शकते. ते पण स्वप्नामध्ये. विष्णू कवींची एवढी साधना असून त्यांना स्वप्नामध्ये बघायला भेटलं. मग आपल्याला तिथपर्यंत पोहोचायला अजून खूप अवधी आहे. तोपर्यंत आपण नामाची साधना करा. नामच तिचं रूप प्रकाशित करा. जगदंब.